श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मला आज स्वयंपाक करायचा खूप कंटाळा आला होता. तर हे घरीच होते, मग त्यांना बोलले आज बाहेर खायला जाऊ. सो मग जायचं होतं, मग मी रेडी वगैरे झाले. पाहू शकता तुम्ही, सिम्पलच लुक केला होता. बट माझ्या पिल्लूला रेडी करणं सगळ्यात मुश्किल होतं. तो अजून रेडीसुद्धा झाला नव्हता. त्याला कपडे घालायचा वगैरे खूप कंटाळा आहे. त्याला असं रिलॅक्स नाईट पॅन्ट वगैरे असं लागतं. बसला होता बाबांचा फोन घेऊन. त्याला म्हटलं पिल्लू आवर. त्याचा ड्रेस वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. बट आता त्याचं आवरायचं म्हणजे खूप मुश्किल. फायनली मग त्याचं आवरलं. मग त्याच्यानंतर त्याच्या बाबांना म्हणलं त्याला शूज वगैरे घाला. शूज आणि टोपी घातली की आमचं असं तोंड वाकडं होतं बघा. सो आता आम्ही निघालो आहे. ते गेलेत खाली, मी लॉक करून येतच होते. म्हणलं आता जावं, मग निघालो. आता हे आमच्या इथलचं कल्याण रोड. माझ्या पिल्लूला तर नुसतं मोकळ्या वाऱ्यात फिरायला लागतं आणि विदाऊट टोपी बघा. एवढं गार वारं चालू आहे, टोपी वगैरे काही घालणार नाही. आणि मग नंतर आजारी पडल्यावर मग औषधं घ्यायचा पण कंटाळा. त्याला ना टोपी स्वेटर ह्या गोष्टीच आवडत नाही. मी खूप वेळा घालायचा प्रयत्न करते. मी घातली पण होती रोडवर जाताना, पण त्यांनी खाली टाकून दिली. मग त्याच्यानंतर मला ओरडले सारखं सारखं, गाडी कशी काय थांबवायची. मग मी घातलीच नाही त्याला, म्हटलं जाऊ द्या. हे राज पॅलेस हॉटेल आहे बघा, किती छान आहे ना. मग आता आम्ही निघालो आहे सगमला. नगरकरांना माहीतच असेल सगम हॉटेल. सो आता आम्ही टच झालो आहे सगम हॉटेलला, टर्न घेतो आहे. पाहू शकता तुम्ही, छान आहे हॉटेल. आतला व्ह्यूज ना नाईटला खूप छान वाटतो, डेपेक्षा नाही का. जर तुम्हाला यायचं असेल ना तर नाईटलाच या. तुम्ही पाहतालच नाईटला असं फ्रेश वाटतं, छान गार वारं वगैरे मस्त. फॅमिलीसोबत असल्यावर एक वेगळंच वाईब असतं. पाहता आम्ही आता एंट्री केली नाही की माझ्या पिल्लूला गाडी दिसली. आता त्याला त्या गाडीत जर बसवलं नसतं तर त्याचा आवाज एवढा मोठा आहे की तो खूप रडला असता. त्याच्यामुळे त्याच्या बाबांनी त्याला गाडीत बसवलं. मग राऊंड वगैरे मारून येतच होता. त्याचं खूप अवघड आहे. त्याचं जिद्द पूर्ण नाही केली तर लगेच रडतो आणि ह्याच गोष्टीचा त्यांनी फायदा घेतो आणि बाबांना गुंडाळत राहतो. मी तर त्याचं अजिबात ऐकत नाही. मग त्याच्या बाबांना म्हणलं माझे थोडे व्हिडिओज फोटोज वगैरे घ्या. मग त्यांनी थोडेसे व्हिडिओज फोटोज वगैरे घेतले. मी काही अपलोड वगैरे नाही केले, बट असेच व्लॉगमध्ये ॲड केले व्हिडिओ. मग हे माझे मिस्टर, मी आमच्या दोघांचा एक घेतला छोटा व्हिडिओ. माझं पिल्लू राऊंड मारून आलं, खुश झालं. तरी पण मग थांबला नव्हता तो. पुढं त्याला ते जम्पिंगचं दिसलं, तिथं गेला खेळायला. त्याचे ना त्याच्या बाबांची चुकी ते नाही का, जाऊ दे लहान आहे, जाऊ दे लहान आहे करत नाही का, हट्ट पुरवतात. त्यांना काय वाटतं जे आपल्याला नाही भेटलं ते आपल्याला लेकराला भेटेल. ऑब्व्हियसली सगळ्याच आईवडिलांना ते वाटतं. पण लहान मुलं ह्याच गोष्टीचा फायदा घेतात की आपण रडलं की भेटतं. त्याच्यामुळे रुद्रांशला तर हेच समजलेलंच आहे. त्याच्यामुळे तो ना बाबांना इतका त्रास देतो ना, त्याच्या नुसता हे पाहिजे ते पाहिजे, आणि ते पण त्याच्या हट्ट पुरवतात. त्याच्यामुळे तो त्यांच्याच मागं लागतो. माझ्याकडे लाड नसतो असो. त्यानंतर मग आम्ही जेवायला गेलो आतमध्ये. ह्यांनी ऑर्डरचं घेतलं होतं मागायला, पण ते म्हटले तूच मागव तुझ्या चॉईसनी. आणि माझं शक्यतो नाही का, मला सगळं असं झणझणीतच जेवण आवडतं. मग मी पनीर मसाला ऑर्डर केला. तर मला पिल्लू बघा स्टाईल मारते, पाठ नखरेच आहे. मग स्टार्टरला मसाला पापडच मागवलं. मी काय आता खूप वेळ झाला होता, 9 सव्वा 9 होत आले होते, म्हणून बाकीचं जास्त काही नाही मागवत बसले. स्टार्टरला डायरेक्ट जेवणच मागवलं. आणि मी नान वगैरे घेतला होता. आता म्हटलं आधीचं वेट खूप वाढले, त्यात नान वगैरे. माझं पिल्लू तर काही खात नाही रोटी, मग त्याला फ्रूट सॅलड मागवलं होतं. मग जेवण झालं, सोप वगैरे घेतली. त्यानंतर बाहेर निघालो. तर परत पिल्लूच्या जेवल्यामुळे जरा अंगात आलं खेळायचं. मग परत घसरगुंडी खेळत बसला होता. 10 10:30 वाजत आले होते. पण त्याला झोप तर नाहीच, पण अंगात बघा ना किती अजून हे असं एनर्जी आहे खेळायला. की ते लहान मुलगा खेळतोय, मग त्याला आणखी मजा येत होती. एकाला दोघं असले की त्यांना मजा येते खेळायला. त्याला म्हणते अरे चल येतच नव्हता लवकर. त्याला काय आवडत होतं घसरगुंडी खेळायला त्यालाच माहीत. मग बाहेर निघतोच की परत त्या सगमच्या एंटरच्या इथं टॉयचं दुकान दिसलं. मग आता तिथं ते गाड्या दिसल्या. मग आता लहान मुलांना काय तेच पाहिजे असतं. जुगजुग गाडी तुम्ही नकोच बोलले त्याला. मग एरोप्लेन बघितलं त्याच्या बाबांनी. ते बघा ना किती छोटं आहे. इतकं छोटं एरोप्लेन 450 रुपयाला. मी यांना बोलले नका घेऊ नका घेऊ, पण ते दुकानवाल्यांचं असं कामच असतं लेकरांना नादी लावणं. बघा ना स्वतःचं विमान स्वतःच्या हातात घेऊन कसं चाललंय. घेतलं शेवटी त्याच्या बाबांकडून. खूप हट्टी. मला तर रुद्रांचा राग येतो कधी कधी. टोपी घातल्यावर कसा हे करतोय, हात आपटतोय गाडीवर. मग मी तर टेडीची खूप वेडी. टेडी घ्यायला मी माझ्या साईडला थांबले. मला घ्यायचं होतं. मला खूप टेडी आवडतात. ऑलरेडी माझ्या घरात खूप छोटे छोटे वेगवेगळे टॉईज टेडी वगैरे आहेत छोटे छोटे. बट मी विसरूनच गेले की माझ्यापेक्षा पण लहान बाळ आहे आता घरात. माझी चॉईस राहिली साईडला. ते यांनी बाबांच्या मागे मांजर घ्यायच्या नादी लागला. मला तर काही घेऊच दिलं नाही. त्यांनी मांजरीचं नादी लागलं. तिला ते बटन दाबले की साऊंड यायचा तिचा, म्याव म्हणून असं साऊंड येत राहायचं. मग त्यांनी
त्याच्याच आवडीचं घेतलं. मला तर काही घेतलंच नाही. मग मी पण काही मागितलं नाही. म्हणलं जाऊ दे आता, डबल डबल कुठं पैसे घालायचे. म्हणून त्याच्या आवडीने ती कॅट घेतली. मग आम्ही घरी वगैरे निघालो. आता घरी निघोस तर आम्हाला 11 वाजले होते. तरी पण माझं पिल्लू झोपलं नव्हतं. येताना बळच त्याला ओरडून ओरडून टोपी घालून दाबून बसवलं होतं खाली. हा आमच्या इथलचं कल्याण रोड पाहू शकता तुम्ही. अजिबात झोपला नाही. मला वाटलं आता गार वाऱ्याने तरी झोपलं. टुकूमुकू बघतोय बघा कसं बघतोय कॅमेऱ्यात. आईसारखंच आहे आगाव. त्यानंतर मग आता आम्ही घरी पोहोचतच होतो. तुम्ही पाहू शकता अजूनही आमच्या इथं वाहतूक चालूच असते. हायवे असल्यामुळं कंटिन्यू गाड्या येत राहतात. त्यानंतर आता आम्ही आमच्या अपार्टमेंटकडे टर्न वगैरे घेतला. कसं सगळं शांत झालं होतं सगळं बाहेर वातावरण. आमचीच गाडी चालली होती. आता सध्या शांत आहे. गणपतीमध्ये आता इथं मंडळ आहे बघा आमच्या अपार्टमेंटच्या बाहेर. तिथं कंटिन्यू मग आवाज, गणपतीत वेगळाच व्ह्यूज असतो, तुम्ही पाहतालच. मग आता फायनली आता आम्ही पोहोचलो घरी. अपार्टमेंटच्या बाहेर आहे आमच्या अपार्टमेंट सिंहगड. पार्किंगमध्ये आलो. हे गाडी वगैरे पार्क करतायत. मग मी माऊला म्हणलं चल आपण पुढं जाऊ. पण तिथं पण त्याला बाबाच पाहिजे. बरंच त्याला म्हणलं चल. मग आम्ही दोघं आलो होतो पुढं. परत त्याला त्याच्या बाबांकडे जायचं होतं. ऐकतच नव्हतं, किंचाळायला लागला. आम्ही लिफ्टचा यूज नाही करत जास्त फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळं. परत तो त्याच्या बाबांकडे गेला आणि परत त्याच्या बाबांसोबत वर आले. मी लॉक खोलतच होते तोपर्यंत मग तो वर आला. त्याला असं वाटलं तुझं एरोप्लेन कुठं दिलं तर बाबांनी. त्याच्यामुळे एरोप्लेन आणि त्याची कॅट घेण्यासाठी परत खाली गेला होता. खूप आगावी. बघितलं का त्याला आता एका वेळेस दोन्ही पण गोष्टी धरायच्या राहतात. आता बघा त्या मांजरीला कसं हळूच ठेवतोय. त्याला वाटते ती खरीच आहे. खरीचीच वाटत होती त्याला. मग बघा ना कसं दाबतोय तिला. खूप त्रास देतो. खरी असती तर बिचारी मारला असतं तिने. मग त्यानंतर एरोप्लेनचं ओपनिंग वगैरे केलं. पहा आता ते एरोप्लेन असं सेन्स होता. त्याला खालून थोडं पुश केलं ना असं हळूहळू की ते वर जायचं. त्यानंतर मग थोडं खेळले त्याच्यासोबत. आपलं बालपण एन्जॉय केलं. मग चेंज करायचं वगैरे ठरवलं आता, कारण 11:30 वाजले होते. मग चेंज वगैरे केलं. माऊला आता झोपी लावलं. सो असा होता आजचा व्लॉग. ओके बाय, गुड नाईट, भेटू परत.